ओ आई साहेब काय करायला लागलाय तुम्ही? अधिपती जाऊ द्या आमासने. नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही. अधिपती आमासने अडवू नका. अहो नाही, हे घर तुमचं असं काय करताय तुम्ही? आपण वडील तुमचे आहे, बायको तुमची आहे. आम्ही कोण होत अधिपती? हा अहो आई साहेब आहे तुम्ही, आमच्या देवी आहे तुम्ही, आमच्या मनाच्या मंदिरातल्या. त्या देवीला आता तुमच्या मनातच राहू द्या, या घरात न ग. आई साहेब तुमच्याशिवाय घराला घर पण नाही हो. असं करू नका. आणि देवीच जर देवाला सोडून गेली तर त्याला कोण मंदिर म्हणाल का? आम्ही किती सोसायचं अधिपती, सांगा ना, आम्ही किती सोसायचं? आधी एक माणूस होता, आता 2 झाले, उद्या 4 होतील. नाही 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 सहन होता मला. आमचं पण वय झालं की हो, शक्ती कमी झाली सोसायची. अधिपती तुमच्या आयुष्यात आमच्यामुळे कसलाही कल न ग. नाही, तुमचं लग्न झालंय, संसार करा, लेकरं बाळ होऊ द्या तुम्हासनी, या घराचं गोकुळ होऊ द्या. आमचं काय हो, आम्ही पडून राहू कुठल्या तरी मंदिरात. आई साहेब या वैभवाचं आम्हाला काय भी कौतिक नाही. तसं पण आधी आम्हाला कुठं काय सवय होती या सगळ्याची. आम्ही इथं राहिलो नव्हतं ते फक्त तुमच्यासाठी अधिपती, फक्त तुमच्यासाठी. पण आता आम्ही तुमच्या सुखाच्या आड नाही येणार. हो आई साहेब, हो थांबा की, काहीतरी काय बोलताय तुम्ही? थांबा की आई साहेब. तशीच वेळ आली ना तर अधिपती तुला सोडेल, तुमचं लग्न मोडेल, पण त्या भुवनेश्वरीला सोडणार नाही. आणि असं जर झालं ना अक्षरा, तर सगळ्यात जास्त नुकसान माझं होईल, या घराचं होईल, तुझं होईल. अक्षरा प्लीज बाळा, तू भुवनेश्वरीची माफी माग. वेळ आली तर पाय धर, नाक रगड, पण हे घर सोडू नकोस. अक्षरा तू जर गेलीस आता ना तर हे घर उद्ध्वस्त होईल ग पुन्हा. मला वचन दे, मला वचन दे, तू हे घर सोडणार नाहीयेस. या घराची आणि माझी एकमेव शेवटची आशा तू आहेस बाळ. प्लीज प्लीज घर सोडून जाऊ नको आता, प्लीज. बाबा तुम्ही हात नका जोडू प्लीज. तुम्ही रडताय का बाबा? तुम्ही रडू नका, बसा तुम्ही, शांत व्हा. हा शांत व्हा बाबा, मी आहे तुमच्या बरोबर. तुम्ही काळजी नका करू. बाबा मी माफी मागेन, तुम्ही काळजी करू नका. हा मी आहे तुमच्या बरोबर. मी नाही जाणार आहे घर सोडून. मी वचन देते तुम्हाला, मी शपथ घेऊन सांगते, मी कधीही या घराला किंवा अधिपतींना अंतर देणार नाही. अक्षरा मी केलेली चूक तू करू नकोस. मी हारलो, तू जिंकून दाखव बाळा. तुझ्या रूपाने या घरात शिक्षण संस्कार पुन्हा नांदू देत. अडाणीपणाचं जे सावट या घरावरती पसरलंय ते तू दूर कर. माझ्या तुझ्याकडून अपेक्षा आहेत बाळा. तुमचा अपेक्षाभंग नाही होऊ देणार बाबा. मला माहितीये ह्या घरावर इतकी वर्ष अन्याय होत आला आणि होतोय. मला आता काही सहन करायला लागलं तरी चालेल, पण मी आता हा अन्याय थांबवेन. प्रॉमिस. देवी अंबाबाई, आमचं काही चुकलं माकलं असेल तर आम्हाला माफ कर. आता तुझी सेवा करायला आम्ही इथं नसू. हो ऐका की आई साहेब, आई साहेब ऐका 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 माझं, तुम्ही घर सोडून जाऊ नका की. थांबा, तुमच्या पाया पडतो मी, थांबा इथं. ए ती बॅग आत नेऊन ठेव की. दुर्गे, तुम्ही कुठं बी जाणार नाही. अधिपती
अधिपती आमचा या घरात अपमान होणार असेल, कुणी आम्हाला किंमतच देणार नसेल, तर आम्ही का राहायचं या घरात? अधिपती, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. देवी, आमचं सगळं आयुष्य तुम्हाला देऊ, तुमचं सगळं चांगलं होऊ द्या. अहो आत्तापत्र सगळं चांगलंच झाले ते तुमच्या आशीर्वादामुळे झाले आईसाहेब. आणि इथनं पुढे मी सगळं चांगलं होणार आहे ते तुमच्याच आशीर्वादामुळे होणार आहे. पण ते तुम्ही बघायला इथं पाहिजे का नाही? तुम्ही कुठे चालला घर सोडून? अधिपती, आम्ही आमच्या मनाच्या डोळ्यानं बघू. आम्ही इथं नसलो म्हणून काय झालं? जातो आम्ही. नाही नाही नाही, तुम्ही थांबा आईसाहेब. नाही अधिपती, आम्ही नाही राहणार. आईसाहेब थांबा, तुमच्या पाया पडतो. अहो, असं काय करता झालं? आईसाहेब काय झालं तुम्ही बघा इथं काय झालं आता. आईसाहेब चालल्या घर सोडून. का बडबड केली तुम्ही त्यासनी अशी? काय झालं काय तुम्हाला? काय करायचं तुम्हाला मला सांगा, मला कळत नाही. मी किती वेळा तुम्हाला सांगितलं घरच्या भानगडीमध्ये तुम्ही ना खुपतच जाऊ नका. तुम्ही ऐकतच नाही माझं. तुम्ही तुमच्या कामाचे काम ठेवत जावं की आता बघा ते घर सोडून चालल्यात. बघा आता हे काय होऊन बसलं. अधिपती, येतो आम्ही. हो आईसाहेब थांबा की. हे बघा तुम्ही जर इथनं जाणार असेल का नाही, मी बी येणार तुमच्या संग. मी ह्या घरात राहणार नाही तुमच्याशिवाय. अधिपती, तुम्ही एक शब्द बोलू नका. मी चाललो आईसाहेबांसंग आणि इथनं पुढं आमचं थोबाड तुम्हाला दाखवणार नाही. अधिपती, काय बोलताय तुम्ही? अहो, नुकतं लग्न झालंय तुमचं, आता कुठे संसाराला सुरुवात झाली आहे? तुम्ही कुठं आमच्या बरोबर येता? आमचं काय ठाव ठिकाण आहे सांगा की. तुम्हाला इथे तुमचं घर आहे, माणसं आहेत, फॅक्टरी आहे, तुम्ही राहा इकडं. नाही 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 नाही, मला नको घर, फॅक्टरी, माणसं काय नको. मला या घरात तुमच्याशिवाय राहायची सवय नाही. आईसाहेब तुम्ही जर इथं नसतील ना, मला हे काहीच नको आहे. मी येतो तुमच्या संग. आपण दोघं जाऊया. चला. नाही नाही अधिपती, तुम्ही नाही यायचं आमच्या बरोबर. तुम्ही थांबा इथं. मग तुम्ही बी थांबा. नाही अधिपती, आम्ही नाही राहणार इथं. कारण आता हे घर आमचं नाही. बोलल्या की आता. विनंती करतो आम्ही तुम्हाला, आम्हाला अडवू नका. आईसाहेब जाऊ द्या मस्ती. अगं मम्मी, शांत हो. आता आपलं काही खरं नाही. अगं मम्मी, काय झालंय? तू का रडती? रडू नको तर काय करू? आता आपल्याला इथनं गाशा गुंडाळावं लागणार आहे. म्हणजे काय झालंय? अगं ताई घर सोडून चालल्या. काय? वय की. अगं लई राडा झाला या घरात. अगं जर या घरात ताईच नसल तर मला कोण ठेवून गेली तर? आता मी काय खाऊ? चांगलं चुंगलं खायला मिळत होतं, आरामात राहायला मिळत होतं. आता मी बाहेर गेल्यावर कसं होणार? त्या मास्तरडीमुळे झालंय. असं वाटतंय का जाऊन तिच्या झिंजा उपटाव्या. अगं मम्मी, जा की मग, उपट झिंजा तिच्या. अगं ताई बी काय करणं झाल्या, ती गपगुमान झाल्या. पण मी तर काय करू? चंची, अगं त्या मास्तरडीमुळे आपण रस्त्यावर आलो ग. मम्मी, तू शांत हो आणि थंड घे. आणि सुरू न ग, मावशी लय बेरकी आहे. म्हणजे मावशी काय बाहेर जाणार नाही. त्या मास्तरनीलाच काढल बघ बाहेर. अगं मला बी तसंच वाटत होतं, तर आता ती परिस्थिती नाही अगं चंची. ताई आता थांबत नसती बघ. पण आता मला बी तिच्याबरोबर जावं लागल. मी करते तुला फोन नंतर. मी बघते आता बाहेर काय चाललंय ते. ठेव फोन. मम्मी, उठा अधिपती, उठा. असं नका करू तुम्ही. मग तुम्ही बी असं नका करू. अधिपती, आम्हाला जाऊ द्या. आमचं ठरलंय. नाही मग माझं बी ठरलंय. तुम्ही जर घर सोडून जाणार असेल तर मी बी येणार तुमच्या संग. आम्ही एकट्याच जाणार. असं कोण करते का आईसाहेब? स्वतःचं घर सोडून असं कोण जाते काय मला सांगा? अहो, हे घर आता आमचं नाही. बोलल्या की या मगाशी. किती वेळा तुम्हाला तेच सांगायचं? हे घर आमचं नाही. आता आमचं काय व्हायचं ते होऊ द्या. मॅडम, आता काय तुमचं आणखी? आमचं काय अजून अपमान करायचं राहिलंय? करा आमचा अपमान करा. बोला काय बोलायचं ते. मालकी नाहीसा तुम्ही या घरच्या. बोला.
मॅडम तुम्ही प्लीज कुठेही जाऊ नका. प्लीज थांबा, असं करू नका. मी काय बोलते ते ऐकून तरी घ्या. हे बघा, तुम्ही तर आता काही बोलूच नका. तुम्ही मगाशी जे काय बोललात ना, त्यांनी आमचे कान तृप्त झाले, भरून पावलो आम्ही. बाद झाला आता. आता यापुढे तुम्ही काय बी बोलायचं नाही. आमचं ठरलंय, आम्ही जाणार. आय एम सॉरी मॅडम. काय म्हणलात? सॉरी. आधी बोलायचं मग परत सॉरी म्हणायची कुठली पद्धत आहे मास्तरीन बाई? हा, तुम्हाला बोलताना कळलं नाही आपण कुणासंग बोलतोय, कसं बोलायला पाहिजे? सॉरी अधिपती. मॅडम सॉरी. मी तुम्हाला पण सॉरी म्हणते, माझं चुकलं. हो आईसाहेब. आईसाहेब जाऊ दे, त्यांची त्यांना चुकी कळल्या. आता तुम्ही मोठ्या मनानं माफ करून टाका की आता त्यासनी. हा, कुणीच मनात काही विषय ठेवायला नको. तुम्ही हे विषय सोडून द्या. आपण आता सगळेजण मनातनं काढून टाकूया. आईसाहेब माफ करून टाका तुम्ही त्यांना आणि तुम्ही घर सोडून जाऊ नका. ऐका माझं, ऐका की. जाऊ द्या अधिपती, आमचं मन काही एवढं मोठं नाही आणि यांच्या माफी मागण्याला पण काय अर्थ नाही. सांगा यासनी, आता अडवू नका आम्हाला तुम्ही. मॅडम 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 प्लीज थांबा. माझं चुकलं. आय एम सॉरी. मी नाही करणार असं पुन्हा. आता रागाच्या भरात बोलले मी, परत नाही बोलणार मी असं. प्लीज जाऊ नका. आईसाहेब त्या चुकलं म्हणतात ना, माफी मागायला लागलेत की आता तुम्ही जाऊ नका. अधिपती सांगितलं नव तुम्हाला, काय बी झालं तरी आता आम्ही इथे थांबणार नाही. पाणी डोक्यावर न गेलंय. सुनबाई वा बाजूला. मॅडम प्लीज प्लीज नका जाऊ. माझं चुकलं. तुम्ही इकडे या. तुम्ही इथं बसा. काय अधिपती? तुम्ही एकदा ऐका माझं. अधिपती एकदा आम्हाला ऐका. जाऊ द्या. तुमची जागा इथं. आईसाहेब तुम्ही इथं बसा. अधिपती असं तुम्ही इथं बसा. बघा एकदा तुम्ही असली माफ करा. इथनं पुढं जर परत असं काही त्या बोलल्या का नाही, मी बी येतो तुमच्या संग. आपण दोघंही घर सोडून जाऊया. परत फिरून इकडे कधी जायचं नाही. बस. हो वे. अगं पोरं काय सांगतात ते ऐक की ग. अशी डोक्यात राग घालून घेऊ नकस. साहेब ऐका की, घर सोडून जाऊ नका. माझी शपथ आहे बघा तुम्हाला. अधिपती तुम्ही शपथ नका घालू आम्हाला. घातली आता शपथ. तुम्ही हे घर सोडून जायचं नाही. मी घातली शपथ आता. आईसाहेब माफ करा. त्यासनी विषय मिटवून टाका की एकदाचा. तुम्ही मास्तर बाई नीट माफी मागा घेऊ तुम्ही आईसाहेबांची. सॉरी मॅडम, माझं चुकलं. मी परत असं नाही बोलणार. तुम्ही एवढ्या लांबून कशाला माफी मागताय? एवढ्या मैलावर उभारून माफी मागतात तर तुम्ही जाऊ की जरा जवळ तिथं जाऊन माफी मागा. सॉरी मॅडम. रिअली सॉरी. हा? आम्हाला इंग्रजी कळत नाही, मराठीत काय ते बोला. माफ करा मॅडम. कसं माफ करणार? म्हणजे अधिपती आपल्याकडे माफी कशी मागतात? हो मास्तरीनबाई, हो तुम्हाला सगळं सांगायला लागते काय? आपल्यात अशी माफी मागत नाही. आपल्यात साष्टांग दंडवत घालून माफी मागतात. माहिती आहे की तुम्हाला 10 वेळा तेच सांगायला लावता का? साष्टांग दंडवत घाला असता जाता माफी मागा तुम्ही पडदिशी. अहो तुम्ही अशा उभ्या का? घाला की दंडवत. माफी मागितल्याने काय कुणी लहान होत नाही. घाला दंडवत. घाला पडशिरी दंडवत. अधिपती त्यांच्या मनात नसल तर उगाच तुम्ही त्यांना जबरदस्ती करू नका. आम्हाला पाहिजे तशी माफी त्यांना मागायची नसेल तर काय हरकत नाही. काय हरकत नाही. जातो आम्ही. थांबा मॅडम. मला वचन दे, तू हे घर सोडणार नाहीयेस. या घराची आणि माझी एकमेव शेवटची आशा तू आहेस बाळा.
तुम्हाला पाहिजे तशी माफी मागते. थांबा. थांबा सुनबाई. मॅडम मागते ना माफी. आम्हाला दंडवत घालून माफी न गाय. मग आम्हाला नाक घासून माफी हवी. नाक घासून माफी मागणार असाल तर आम्ही थांबतो, नाहीतर आम्ही जातो. ऐकलत ना अधिपती? हा आईसाहेब. परत एकदा सांगतो, सुनबाई जर नाक घासून माफी मागणार असतील तर आम्ही थांबू, नाहीतर आम्ही जाऊ. मॅडम नाक घासून माफी मागावी इतकं काय केलं मी? घ्या, यांनी काही केलंच नाही असं यांना वाटतंय. मग आम्ही कशा पायी थांबू इथं? हा, नका आईसाहेब, तुम्ही नका जाऊ. यांना नाही मागायची माफी तर कशा पायी थांबू आम्ही इथं? यांना सगळं यांच्या मनाप्रमाणे करायचं असेल तर करू देत की, आम्ही जातो. थांबा आईसाहेब. थांबतो आम्ही, पण एका अटीवर. काय अट? आम्ही जर इथं थांबावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यांना माहेरी धाडा. 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 सुनबाई, अधिपती, आता तुम्ही ठरवा, नाक घासून माफी की यांची माहेरी रवानगी. कशाला येळ घालवताय तुम्ही? माफी तर तुम्हाला मागायलाच लागणार आहे ना. नाक घासून? हा, मग त्याला काय होतं? काय चुकलं तर आपण देवी पुढे नाही का नाक घासत? आई देवी समानच असते. मागा तुम्ही माफी. आईसाहेब वयानं मोठे आहेत, त्यांच्या वयाचा मान ठेवा. मागा माफी. मोठ्यांपुढे नाक घासलं तर काही बिघडत नाही. आणि त्या उगाच नाही सांगत तुम्हाला, चुकी तर तुम्ही केल्या नवं, आणि ती तुम्हाला मान्य बी आहे. मला बी नाही आवडलं तुम्ही आज जे काय बोललायचं. तुम्ही नाक घासून माफी मागा. अधिपती, त्या काय माफी मागत नाहीत. आम्ही इथं थांबून काय बी उपयोग नाही. आम्ही जातो. तुम्ही शपथ सोडा, आम्हाला जाऊ द्या बाहेर. शपथ नाही सोडणार. कशाला तुम्ही विषय हार्ड करताय? हो, मागा की हो माफी. अधिपती तुम्ही बाकी काय बोलू नका, तुम्ही माफी मागा हो. अधिपती, त्या कशा आहेत हे आम्हाला कळून चुकलंय. नाही मागणार ते आमची माफी. जाऊ द्या तुम्ही आम्हासनी. शपथ सुटली म्हणा, आम्ही जातो. नाही नाही, मी शपथ नाही सोडणार. तुम्ही शपथ सोडत नाही, या माफी मागत नाही. आम्ही इथं उभं राहून काय करायचं? चला, एवढा आडेल तट्टूपणा करताय तुम्ही. मागा की माफी, नाहीतर जावा माहेरी. मग या घरासाठी, अधिपतीसाठी, माझ्यासाठी तुला राहावं लागेल. तू आज जर या घरातून बाहेर गेलीस ना, तर पुन्हा कधीही कधीही या घरात परत येणार नाहीस. सुनबाई, बोला लवकर. काय करताय? माफी मागताय का माहेरी जाताय? बोला पटश्री, लय वेळ घेतलात तुम्ही. सॉरी मॅडम.
माफी मागेन तुमची. नाक घासून. हो. मग घासा नाक आणि मागा माफी.